नमस्कार। आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मी आता मंत्रालयामध्ये प्रांगणात उभा आहे। आज राज्य सरकारने जी कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीमध्ये वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये जनतेच्या हिताचा एक चांगला निर्णय झाला। आचोळा येथील जागा महाराष्ट्र शासनाच्या नावाने आपल्या सरकारने आज महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला। अतिशय चांगला निर्णय आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब, तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच आमचे लाडके महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि राज्याचे लोकप्रिय अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रदादा चव्हाण साहेब या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ही जागा महापालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला। विनामूल्य अंदाजे 22 कोटीपेक्षा जास्त रकमेची जागा महापालिकेला विनामूल्य वर्ग करण्याचा निर्णय घेतला। मी मनापासून त्या सर्वांचे आभार मानतो। वसई, विरार, नालासोपारामधील 30 लाख जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी हॉस्पिटलची अत्यंत आवश्यकता होती। ह्या जागेचं 2 वेळा भूमिपूजन झालेलं, परंतु जागा माननीय न्यायालयाच्या नावावर असल्यामुळे तिथे काम चालू करता येत नव्हतं। मी जेव्हा आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टीची चौकशी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जागा माननीय न्यायालयाच्या नावावर असल्यामुळे इथे काही काम चालू करता आपल्याला येणार नाही। त्यानंतर मी प्रयत्न केले, माननीय मुख्यमंत्री महोदयाशी भेट घेतली, माननीय महसूल मंत्री आदरणीय श्री बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि ह्या भेटीनंतर कोकण आयुक्ताकडे एक बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली, बैठक झाली आणि या जमिनीचा पहिला पडाव जो असेल तो राज्य सरकारच्या नावाची जागा झाली। त्यानंतर ही जागा आज महापालिकेच्याकडे वर्ग करण्यात आली हॉस्पिटल निर्मिती करण्यासाठी। मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचे आदरणीय लाडके आमचे देवाभाऊचे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाचे आणि बावनकुळे साहेबांचे, आदरणीय चव्हाण साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।